मुंबईच्या राणीबागेत अनेक स्थानिक रहिवासी जे आहेत ते मॉर्निंग वॉकसाठी येतात। तर मागच्या अनेक दिवसांपासून हा मॉर्निंग वॉक चर्चेत आहे, कारण की काहींना आतमध्ये जे ते येऊ दिलं जात नाही, तर काहींचे मासिक पास संपल्यामुळे अडवणूक केली जाते। आणि अशातच 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौरांनी पुन्हा एकदा सगळ्यांसाठी दरवाजे गेट खुले केल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला होता। पण आताही या रहिवाशांचं किंवा या मॉर्निंग वॉकला येणाऱ्या मंडळींचा काही पद्धतीने विरोध आहे। नेमके हे प्रकरण काय हे जाणून घेऊया, यासाठी निषेध करण्यासाठी ही सगळी मंडळी जी ती एकत्र आलेली पाहायला मिळते। आपण यांच्यापासून सुरुवात करूया। सर, तुमचं नाव काय, किती वर्षांपासून इथं वॉकला येतं, आता मुद्दा काय? मी अशोक बेके, गेली 10-15 वर्ष मी इथं मॉर्निंग वॉकला येतोय। तर कधी अडचण निर्माण झाली नव्हती, पण आजकाल हल्ली काय म्हणजे केंद्रीय प्राधिकरणाचं सर्क्युलर सांगून प्राणी संग्रहालयाचं की आम्हाला अडवणूक केली जाते, बंदच केलं आहे 26 जुलैपासून। तर त्याच्यानंतर आम्ही महापौरांना भेटलो, महापौरांनी सांगितलं चालू का, आणि कॅबिनमध्ये बैठक होत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की चालू करा म्हणून। पण इकडे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालू केलं गेलं नाही, अधिकारी त्यांना जुमानतच नाही महापौरांना। म्हणजे महापौरांचा, ह्या मुंबईच्या महापौरांचा सन्मान आहे की नाही असं कळत नाही मला। स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौरांनी जे ते एकीकडे व्हिडिओ केला, म्हणजे जे मॉर्निंग वॉकला मंडळ येतात त्यांच्यासाठी गेट स्वतः त्यांनी खोलले आणि सगळ्यांनी वॉक सुरू केला होता, मग आता काय प्रॉब्लेम आहे? नाही, ॲक्च्युली काय झालं, मी मारुती आणते, ॲक्च्युली महापौरांनी निर्देश दिला, पण त्यांचा जो बंगल्यांचं अंतर आहे ते 100 मीटर पण नाही आहे। 100 मीटरपर्यंत काय चाललं सांगा ना मला। त्यांनी आदेश दिला आम्हाला की तुम्ही चालू शकता, पण आता हे आम्ही जवळजवळ 300 किलोमीटर बाहेर जे फिरतोय ते 100 मीटरमध्ये काय फिरणार आम्हाला। त्यामुळं गेली 50 वर्ष आम्ही राणीबागेमध्ये असा प्रॉब्लेम कधी आम्हाला आयुष्यात कधी आला नाही। पण ह्या 1 महिन्यापासून आम्हाला सांगितलं गेलं की काही वरून ऑर्डर आल्यात, काही झू आहे, हे झू आहे म्हणून अलाऊ नाही आहे। झू तर इथून मागे 40 वर्ष पण झूच होतं ना। झू असल्यामुळे, प्राणी संग्रहालय असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये उद्यान पण मोडतं। मग गेली 40 वर्ष आम्ही या राणीबागेमध्ये येतोय, आम्ही 40 वर्षामध्ये आम्हाला कधीच प्रॉब्लेम नाही आला, मग आत्ताच कसा हा झूचा प्रॉब्लेम झाला। त्यामुळे ह्या सिनियर सिटीजन लोक इथे फिरतात ना, त्यांना आणि जे पास संपले त्यांना पण इकडे आता अलाउ कम्प्लीट बंदच केलं आहे। मग हे कशामुळे झाले, कायमुळे झाले आम्हाला ॲक्च्युली नक्की सांगत नाही काय झाले ते, कशामुळे झालं त्याचं आम्हाला ॲक्च्युली कशामुळे हा प्रॉब्लेम झाला हे आम्हाला कोणच सांगत नाही। फक्त वरून ऑर्डर आली आहे, केंद्रातून आली आहे, महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डनं आले, त्यातनं आम्हाला याचं निरसन झालेलं नाही। त्यामुळे आज सगळे मंडळी आम्ही इथे आहोत आणि आम्ही याचा निषेध करू की आम्हाला तुम्ही लवकरात लवकर राणीबागेत जाण्याचा म्हणजे ऑर्डर द्या सगळ्यांनी, एवढंच आमचं मत आहे। महिला वॉकिंग सुद्धा आहेत। मैम, आपका नाम क्या है? और शिरीन हूँ और मैं 3 साल से चल रही हूँ इधर। मैं बचपन में आती थी टू सी द जू, पर बिकॉज आई वाज वर्किंग मुझे टाइम नहीं मिला था। पर जब मैं चालू किया इधर चलने का तो मुझे लगा ये जन्नत है, क्योंकि भाईखला इज सो पोल्यूटेड। देयर आर 4 ब्रिजेस, इधर 2 ब्रिज है, उधर 2 और ब्रिज बना रहे हैं। देयर इज नॉइज पोल्यूशन, देयर इज एयर पोल्यूशन एंड ऑल टाइप्स ऑफ पोल्यूशन। यही एक जगह है जो हमको थोड़ा फ्रेश एयर दे रहा है, ऑक्सीजन दे रहा है। और हम सीनियर सिटीजन को मैं देख रही हूँ कितने साल से क्वाइटली चल रहे हैं, एक भी फूल और झाड़ को हाथ नहीं लगा रहे। हम तो प्राणी के बाजू में जा भी नहीं सकते हैं, तो हम पीसफुली चल के जा रहे हैं। दिस इज नॉट ओनली फॉर अ फिजिकल हेल्थ, इट इज ऑल्सो फॉर द मेंटल हेल्थ ऑफ एवरीबडी, एंड दिस शुड नॉट बी स्टॉप्ड। आई फील सिंस इफ यू वांट, यू चेक आवर हैंड्स वेदर वी आर गेटिंग समथिंग इन द गार्डन, वी आर नॉट इवन टचिंग एनीथिंग, गेटिंग एनीथिंग, और वी आर गोइंग आउट विथ एम्प्टी हैंड्स। तो क्यों बंद करा है, मुझे ये समझ में नहीं आ रहा है। सो प्लीज दिस शुड बी स्टार्टेड अगेन। आई फील महापौरांनी जो 15 ऑगस्टला जो गेट ओपन करून दिला तो परिसर फक्त म्हणजे एक 100 मीटरचा आहे, आणि त्या 100 मीटरच्या गल्लीमध्ये आज हे जे एवढे पब्लिक आहे ना, एकमेकाला थडकेल असा तो हा परिसर आहे। आणि 100 मीटरमध्ये 1 मिनिटाचा राऊंड आहे फक्त, त्या 1 मिनिटाच्या राऊंडमध्ये कसे फिरणार हे लोक, नाही फिरू शकत। तर गेली आम्ही 15-20 वर्ष, आम्ही हे सर्वजण 15-20 वर्षाचे आहेत, त्याच्या अगोदर येणारे तेव्हा केवढा मोठा वॉक असायचा? तो संपूर्ण पुरा राणीबाग होता, त्यावेळेला पूर्ण राणीबाग होता, आणि तो राणीबाग 20 मिनिटाचा तो राऊंड एक राऊंड व्हायचा पूर्णपणे, आणि तो आस्ते कट करत आणला। मग तो जूला त्रास होतोय, हे होतोय। आता ते सांगतात की आम्हाला जूचं परमिशन भेटत नाही सेंट्रलमधून, तर सेंट्रलमधून जर परमिशन भेटत नाही, आरोग्य हे गार्डन हे कशासाठी आहे? लोकांच्या ह्याच्यासाठी, आरोग्यासाठी आहे, आणि तुम्ही मंत्रालयामध्ये आरोग्याचं एक डिपार्टमेंट आहे, ते कोणासाठी आहे?
प्राण्यांसाठी आहे फक्त की फक्त बाकी ह्याच्यासाठी रहिवाशांसाठी किंवा माणसांसाठी आहे, पब्लिकसाठी आहे? हे कोणासाठी खर्च करता तुम्ही? आरोग्यासाठी. मग आरोग्य जर तुमचं चांगलं असेल तर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आम्हाला हा बाहेरच्या परिसरामध्ये या. फक्त एक राणीबाग हा श्वास घेण्यासाठी एवढाच एक पार्ट आहे वॉकिंगसाठी. बाकी कोणताही कुठेही असा परिसर कुठे नाही आहे. आणि ऑक्सिजन मिळण्यासाठी आम्हाला जे आता ते सांगतायत की फक्त हा परिसर एवढा फिरा तुम्ही. ह्या परिसरामध्ये काय ऑक्सिजन मिळणार लोकांना? ज्येष्ठ नागरिक येत आहेत, ते असे आहेत की म्हणजे हातात काठी घेऊन चालणारे लोक आहेत. त्या लोकांना चालता येत नाही. असे लोक ह्या दगडातून काय चालणार? कारण तिथे पाणी भरलेलं आहे. हे आहे. नमस्कार. सर्वप्रथम महापुराणा आणि त्या प्रथम नागरिक आहेत. मग त्यांनी आमच्या जे प्रॉब्लेम्स आहे त्या करतील सॉल्व, म्हणून मी हे बोलते आहे. तर मी BMC महानगरपालिकामध्ये बीट ऑफिसर आहे. स्वतः पालिका कर्मचारी आहेत. हो. तर जेव्हा वर्किंगमध्ये होते तर म्हणजे फक्त वेकेशनमध्ये मला राणीबागेत यायला भेटायचं. पण आता मी सेवानिवृत्त झाले आहेत आणि आपल्याला वयाप्रमाणे त्रास पण होतो. काही ना काही बीपीचा, शुगरचा, हे काही ना काही प्रॉब्लेम असतो. पाय दुखतात, हे दुखतात. मग त्यासाठी मी रेग्युलर चालू केलंय. तर आता तरीही 40-30 वर्ष झाले मी राणीबागेत येते. म्हणजे असं मध्ये मध्ये वेकेशनमध्ये वर्किंगमध्ये येत होते, पण आता रेग्युलर आहे. तर आता हे अचानक असं बंद केलंय. तर आमचे आता किती लोक आहे ना कमी झालेत. पहिले भरपूर लोक यायचे, कारण बंद केलेलं आहे. तर माझी मागणी, आमच्या सर्वांची मागणी हीच आहे की आम्हाला पूर्ण परिसर द्यावा वॉक करण्यासाठी. कारण बाकी दुसऱ्या ठिकाणी कोणताही परिसर नाहीये वॉक करण्यासाठी पूर्ण भायखळ्यामध्ये. आणि एवढं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे की श्वास घ्यायला पण लोकांना त्रास होतोय. जर आम्ही अर्धा तास आणि 1 तास राणीबागेत येऊन जर चांगला आम्हाला ऑक्सिजन भेटत आहे तर आरोग्यासाठी हे सगळ्यांना, म्हणजे आपण म्हणतो की आरोग्य सगळ्यांचं चांगलं असायला पाहिजे. पण कसं होणार? आता हे बंद केलंय तर याच्यामुळे लोकांना किती त्रास होतोय. बाहेर वॉक करतायत आणि वेळ पण 8 पर्यंतच वेळ आहे. जर आम्हाला थोडासा वेळ पण द्यायला पाहिजे आणि पहिलं तर हे सुरू करायला पाहिजे. आता बंद केलेलं आहे. तर आमची विनंती हीच आहे की आम्हाला पुन्हा राणीबाग हे फिरायला, वॉक करायला द्यावं. कारण आपल्याकडे फक्त हाच राणीबाग एक आहे, एकमेव. बाकी ठिकाणी किती ठिकाणी काय काय सुविधा आहे लोकांना, नागरिकांना. कारण आपण हे देशाचे नागरिक आहोत आणि आपल्याला हे सिटीमध्ये आम्ही एकच आहोत, राणीबाग. तर आम्हाला ही सुविधा मिळावी. मी सगळ्यांना, आमच्या महापौर, आमचे कमिशनर सगळ्यांना विनंती करते की आमच्याकडे लक्ष द्यावं. धन्यवाद. सगळ्यांच्या म्हणणं आहे, सगळ्यांना मतं मांडायची आहेत, पण मुद्दा हाच आहे की अनेक वर्षांपासून या राणीबागेत ते मॉर्निंग वॉकसाठी येतात. पण अचानक आधी मासिक पासचा मुद्दा झाला, त्याच्यानंतर जागा कमी करण्यात आली, पुन्हा ती खुलणी करण्यात आली. पण त्यांचं मत आहे की फक्त 100 ते 150 मीटरचाच परिसर जो आहे तो वॉकसाठी दिला जातोय. आम्हाला पूर्णतः ज्या राणीबागेत आम्ही आधीपासून जसा वॉक करायचो, जसा फेरफटका मारायचो, तसाच पुन्हा सुरू करावा अशी मागणी आता इथल्या स्थानिकांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर तोडगा काय निघणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.